नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, या चॅनलवर मी फक्त इंग्लिश स्पीकिंग रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो. जर तुम्हाला ग्रामर शिकायचं असेल तर ग्रामर शिकण्यासाठी माझं एक सेपरेट चॅनल आहे. त्याचं नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास. त्या चॅनलवर मी फक्त इंग्लिश ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करतो आणि एका लेक्चर मध्ये फक्त मी एकच कन्सेप्ट अपलोड करतो. जास्त त्याच्यामध्ये भाकड पसारा मी सांगत बसत नाही. एकच कन्सेप्ट, जसं की आता डू असेल आणि डज असेल तर ह्याच्या रिलेटेड जो काही कन्सेप्ट असेल, ह्यांचा वापर कुठं होतो, त्यांची माहिती काय, हे सगळं तुम्हाला सांगणार. ओके, पहा, त्या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि ह्या चॅनलवर नवीन असाल तर पहिलं ह्या पण चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि हा जे लेक्चर आहे तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही शेअर करा. बघा, आज काय 1001% गॅरंटी इंग्रजीची 2 वाक्य, काय इंग्रजीची 2 वाक्य जोडायला शिकणार. बघा, याच्यामध्ये काय एक लहान वाक्य तुमचं बघा, रचना एक लहान वाक्य, त्याच्यानंतर आहे तुमचं काय WH, म्हणजे WH चा कुठलाही शब्द, त्याच्यानंतर येतं टू आणि नंतर क्रियापद. ओके, आणि नंतर काय ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. सॉरी, बघा आता हे लहान वाक्य तुमचं कुठलंही असू शकतं. काय कुठलंही असू शकतं, जसं की आपण पहा, आय डोंट नो. बरोबर, ही एक झाली रचना. आणि दुसरी जी आहे WH, म्हणजे बघा व्हॉट, म्हणजे हे काय तुमचं WH आहे, त्याच्यानंतर टू घ्यायचंय आणि नंतर क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे व्हॉट टू डू आणि क्वेश्चन मार्क. बघा, ह्याचा अर्थ काय होतो, मला माहित नाही. ओके, आणि व्हॉट टू डू चा अर्थ काय होतं, काय करायचे आणि क्वेश्चन मार्क. म्हणजे बघा, हाऊ टू गो म्हणजेच कसं जायचं किंवा जायचे. बघा, ही एक रचना आहे आणि ही एक रचना आहे. ओके, आता ह्या दोन्हींना तुम्हाला काय करायचंय, जोडायचंय. मग तुमची एक मोठी वाक्यरचना होऊन जाईल. पहा कशी. आता मला माहित नाही आणि व्हॉट टू डू काय करायचे, ह्या दोन्हींना जोडल्यानंतर मराठीमध्ये त्या 2 वाक्यांना जोडणारे शब्द कुठले हे बघायचं आपल्याला. ओके, आता जसं की बघा, आय डोंट नो व्हॉट टू डू नाव. आता इथं क्वेश्चन मार्क येणार नाही. ओके, हे जेव्हा तुम्ही असं वापरणार तेव्हा क्वेश्चन मार्क येणार नाही. म्हणजे मला माहित नाही काय करावे आता, बरोबर, किंवा काय करायचं आता मला माहित नाही. म्हणजे इथं जेव्हा तुम्ही हे 2 वाक्यरचना जोडणार, त्याच्यामध्ये मराठीमध्ये वे किंवा च किंवा चा असा अर्थ होतो. म्हणजे आय डोंट नो व्हॉट टू डू नाव, म्हणजे आता काय करायचं मला माहित नाही, म्हणजे करायचं. ओके, म्हणजे जे वर्ब आहे डू, करायचं. ओके, असं त्याचा अर्थ होईल. बघा, म्हणजे सुरुवातीला काय एक लहान वाक्य म्हणजे कुठलंही घ्या, त्याच्यानंतर तुमचं WH. ओके, नंतर काय क्रियापद. बघा, दोन्ही सांगितले, व्हॉट टू डू आणि हाऊ टू गो. कुठलंही वर्ब घ्यायचं, व्हॉट टू डू, व्हॉट टू स्पीक म्हणजे काय बोलायचं, हाऊ टू राईट कसं लिहायचं, व्हॉट टू स्पीक म्हणजे काय बोलायचं, हाऊ टू स्पीक म्हणजे कसं बोलायचं, व्हेन टू कम म्हणजे कधी यायचं. ओके, व्हाय टू गो का जायचं. आलं लक्षात, म्हणजे खायचं प्यायचं असं त्याच्यामध्ये अर्थ येऊन जाईल. आलं लक्षात. आता ह्याच्या आपण वाक्यरचना पाहू, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा, तुम्हाला हे कसं जोडायचं हे सांगितलंय, दोन्ही वाक्यरचनांचा तुम्हाला अर्थही सांगितलेला आहे. लिहून घ्या आणि मराठीमध्ये अर्थ काय होतो तेही पहा आणि त्यानुसार वाक्यरचना बनवण्याचा प्रयत्न करा. बघा, पहिली जी वाक्यरचना आहे ह्याच्यातली, काय करावं मी ठरवू शकत नाही. बघा, काय करावं किंवा काय करायचं मी ठरवू शकत नाही. आय कॅनॉट डिसाइड व्हॉट टू डू.
ओके, क्वेश्चन मार्क नाही येणार. नंतर आहे ते कसं करायचं त्याने मला दाखवलं. ते कसं करायचं त्याने मला दाखवलं. म्हणजेच ही showed me how to do. ओके, हाऊ टू डू म्हणजे काय, कसं करायचं. ही showed me म्हणजे त्याने मला दाखवलं. कोणाला आमंत्रण द्यावं मला कळत नाही. म्हणजे कोणाला आमंत्रण द्यावं मला कळत नाही. म्हणजेच पहा, आय डोंट नो whom टू इन्व्हाइट. काय, whom टू इन्व्हाइट म्हणजे कोणाला आमंत्रण द्यावं मला कळत नाही. त्याच्यानंतरच पहा, ही मशीन कशी चालवायची आपण त्याला विचारूया. ही मशीन कशी चालवायची आपण त्याला विचारूया. लेट अस आस्क हिम हाऊ टू ऑपरेट दिस मशीन. ओके, त्याच्यानंतरच पहा, काय करायचं तू ठरवलं आहे का. म्हणजे काय करायचं आहे, काय करायचं ते तू ठरवलं आहेस का. क्वेश्चन मार्क. हा बघा, हॅव यू डिसाइडेड व्हॉट टू डू. म्हणजेच पहा, हॅव यू डिसाइडेड म्हणजे तू विचार केला आहे का, किंवा तू निश्चय केला आहे का, किंवा काय ठरवलं आहे का काय करायचं. हा लक्षात. म्हणजे सुरुवातीला जर क्वेश्चन असेल तर मग शेवटी तुम्हाला, म्हणजे सुरुवातीची जर वर्बल असेल किंवा डब्ल्यूची असेल तर शेवटी तुम्हाला काय करायचं, क्वेश्चन मार्क द्यायचं. त्याच्यामध्ये काय गडबडायचं नाही. बघा, तुम्हाला रचना सांगितली कसं जोडायचं, त्याच्या काही 4-5 वाक्यरचना घेतल्यात, कारण की वेळेअभावी मला जास्त वाक्यरचना घेण्यात मी घेऊ शकत नाही. आणि हा, ह्या लेक्चरमध्ये काय डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.